नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. तर मित्र, आलात की नाही सहस्थितीमध्ये? म्हणजे मनाच्या हो झालात ना फ्रेश एकदम? चला तर आज मात्र उरलेली दालना थोडी आहेत, पण फार आपल्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत ती आपल्याला बघायची आहेत. खरं म्हणजे शरीर थकतं हो, मन नाही थकत कधी. पण आता थकवा नाही येणार, जोश येईल, उर्मी येईल, काहीतरी विशेष असण्याची किंवा विशेष करण्याची जाणीव, ऊर्जा ज्याला म्हणता येईल असं येईल. असं काय आहे याच्यामध्ये ते आपण बघणार आहोत. तेच सांगतो, पण जरा उघडा कान, ऐका नीट. आणि यापूर्वी आपण महामानव लेनिन व महात्मा गांधी दोघांनी केलेल्या क्रांतीत जुनं कसं माणसाला सर्वस्वी सोडून जात नाही हे पाहिलं आहे. क्रांतीची चाहूल न लागता क्रांती कशी होते हेही पाहिलं. तेव्हा सामान्यांना शांतीचं वेड का असतं आणि हे वेड जेवढं अधिक तेवढा संघर्ष अधिक हेही पाहिलं. वैताग आणि वैराग्य यातील फरक पाहिला. समाजात निर्माण झालेला न्यूनगंड कशानं नष्ट होईल, चीन बलाढ्य कसं झालं, तसं आपण भारतीय पुरुषार्थी असो नाही अज्ञानानं तो पुरुषार्थ मावळण्याची चिन्ह कोणती आणि ती कशी नष्ट करावीत या बाबतीमध्ये तुम्हाला काहीतरी बघायला मिळणार आहे. तेव्हा हे मुद्दे लक्षात असू द्या. तेव्हा इस्रायलचा त्रोटक इतिहासही या ठिकाणी बघायला मिळेल. त्याच्यातून मी जे आता हे सांगितलं ते लक्षात येईल. तेव्हा इतरही काही संदर्भ दिसतील. यातून लक्षात घेण्यासारखं मात्र एक दिसेल की कोणी किती आपला बुद्धिभ्रंश करण्याचा प्रयत्न केला, तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला किंवा आत्मबल कमी करण्याचा, अगदी आपल्याला निश्चय करण्याचा प्रयत्न केला, तरी तो होऊ न देणं हे तप आपल्याकडनं व्हायला हवं. मग आपण म्हणजे ती व्यक्ती असो, समाज असो, राष्ट्र असो, हे जिवंत राहण्याला किंवा ठेवण्याला, एकसंघ बनवण्याला उपयोगी राहतं. आपला इतिहास, पराक्रम, पूर्वज, धर्म, कायदे वा दंडक याविषयीची विपरीत भावना मोडीत निघते. हे सारं बघायचं आहे. तेव्हा इस्रायलच्या दिलेल्या इतिहासातून आपण बघणार आहोत. अनेक वर्ष परकीयांची सत्ता राहिल्यानंतर त्या राष्ट्राचा धर्म बदलत नसतो, कारण आपल्याकडे मुसलमानांची, बादशहांची राज्य झाले, पण मुसलमान धर्माचं राज्य नाही झालं. राजाचा धर्म मुस्लिम, पण राज्याचा धर्म हिंदूच होता, हे आपल्या लक्षात आहे. जेव्हा जीव जसे परिस्थितीनं अगतिक झाले तसे हिंदू मात्र कधीच झालेले नव्हते. तरी मात्र हिंदू विचारवंतांना पराभूत मनोवृत्तीनं अगदी इंग्रजी आमदानीत परास्त कसं काय केलं हे आश्चर्यच वाटतं, नाही का? तेव्हा परक्यांनी आपला इतिहास सांगावा. तसाच जर आपण आपला इतिहास स्वकीयांना सांगत राहिलो तर तेजोभंग होऊन आत्मबल नष्ट होईल आणि हिंदूच हिंदूच्या सर्वनाशाला कारण ठरतील. हे ध्यानी घेणं आवश्यक आहे. जे आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं आहे का नाही, त्याचं 50 वर्षापूर्वीचं चित्रण या ठिकाणी दिलेलं आहे. ते आजही आपल्याला खरं वाटतं आहे. तेव्हा या दृष्टीनं दिलेले आराखडे, जिथे वचन आहेत या दालनांमध्ये आपल्याला बघायला मिळतील, ती विचारपूर्वक अभ्यासायची आहेत. याबरोबरच आपण भारतीय परमार्थाची कास धरणारे आहोत. त्यांनी काय लक्षात घ्यायचं आहे, कोणती उदाहरणं, आदर्श समोर ठेवायची आहेत आणि परमार्थातील संघर्ष भीरुता कशी असते यावरती विचार करणारे शेवटी एक दालन दिसेल तुम्हाला. तेव्हा पूर्वीच्या आपल्या संतांनी तत्त्वज्ञानामध्ये, आपल्या देवदेवतांनी आपल्याला संघर्षप्रवण राहण्याकरता काय आदर्श घालून दिले आहेत, त्याचं विस्मरण होऊन आपण दुर्बल होतो आहे का, आपलं मनोबल खच्ची करणाऱ्यांच्या प्रयत्नास आपण बळी पडतो आहे का, याचा विचार मात्र करण्यासारखा आहे. कारण त्यासाठी कोणता साक्ष बाळगायला हवा हे बघून आपल्याला ध्यानात येण्यासारखं आहे. तेव्हा या साऱ्या बाबतीतलं अगदी मानसशास्त्रीय, मनोवैज्ञानिक दृष्टीनं केलेलं विवरण किंवा एकदा चित्रणच म्हणा ना, हे फार बहुमोल आपल्याला दिसेल. आणि त्यासाठी एकदा नव्हे, वारंवार आपल्यातले मळ, आपल्यातलं मलिनता हे झाडून काढण्यासाठी या महालाला भेट देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटी तुम्हाला एक
महत्त्वाचं सांगतो ते जरूर वाचा आणि ते अभ्यास करा. त्याला आपण फलश्रुती म्हणूयात. ही फलश्रुती दिलेली कुठल्या ग्रंथामध्ये दिलेली नाही, या ग्रंथाला आहे. म्हणजे ज्या फलश्रुती साधारण पोथी पुराणं ज्या ठिकाणी असतं ना ते आपल्याला बघायला मिळतं. पण या महालाच्या दर्शनाची, महाल निर्मिती आणि निर्मात्याची जे ती फलश्रुती आपल्यालाही निश्चित धन्यता वाटल्या वाचून राहणार नाही. तेव्हा हे मुद्दे जरा लक्षात घ्या आणि काय अजून काही दिसतं का ते आपण बघूया. चला तर मग लेट्स स्टार्ट. तर हे काय मार्क्स, एंजल, स्टॅलिन, लेनिन, महात्मा गांधी बघा ह्याचे चित्र. अरे हे तर आपण पाहिलं आहे वाटतं. अरे हे काय शांती, संघर्ष, वैताग, वैराग्य, चीनचा नकाशा, युरोपचा संपर्क चीनशी सगळं पाहिलेलं दिसतं आहे नाही का. चीनने रशियाची कास धरली, शांतीचा वेळ धरणारा चीन, संघर्षाचा कसा खिसपत पडला आणि पुढे बलाढ्य कसा झाला. हे काय संघर्ष फलामृतीधारक आत्मनिंदेला चटावलेला असतो. अरे हे तर 12वं दालन आहे. अरे बघितलं आहे आपण. चला आपण पुढच्या 13व्या दालनात घुसूया. हे चुकून इथं घुसलो ना बरं. आता 13व्या दालनात ते चला. हे बघा जिजीविषा, जगण्याची तीव्र इच्छा म्हणजे संघर्ष प्रवणता. अस्मिता व्याख्याच जणू आहे. अस्मिता म्हणजे जगाशी कितीही एकरूपपण झालो तरी आपणामध्ये निराळेपणाची जाणीव राहणे. हे पुन्हा गांधीजी आणि पहिल्यासारखं वाटतं आहे, पण जरा निराळ आहे नाही का ते. व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व हा फरक बघा कसं काय आहे ते. तेव्हा व्यक्तिमर्त्य असली तरी व्यक्तिमत्व मात्र अमर असतं. गांधीजींचं उदाहरण दिलं म्हणून म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपे उरावे. गांधीजी गेलेत ते व्यक्ती म्हणून गेलेत. तेव्हा ते गेले म्हणून राष्ट्र नाही गेला किंवा समाज नाही गेला, व्यक्तिगत प्राण होते. व कारण व्यक्तीचं जगणं मरणं हे निसर्ग आहे, पण व्यक्तिमत्वाचं तसं नाही आहे. म्हणून त्यासाठी संघर्ष प्रवणता पत्करावी लागते, तेव्हा व्यक्तिमत्व तयार होतं. आता हे काय पुन्हा हे बघा जर्मनी, हिटलर, जर्मन पंडितांनी राष्ट्राच्या समाजाचा तेजोभंग करणारी, समाजात किंवा राष्ट्रात न्यूनगंड निर्माण करणारी, आत्मबल खच्ची होईल किंवा स्वाभिमान नष्ट होईल अशी विधानं कधीच केली नाही आपल्यासारखी. सध्या बघतो ना आपण. मग त्यांनी चुका पाहिल्या, दुरुस्त केल्या, या लक्षात घेण्यासारखं आहे आपण. मग पुढे काय बरंच मोठं झालं दिसतं बरं का. तेव्हा इंग्लंड बघा, रशिया, चीन पुन्हा आपण पाहिलं आहे ते. पण चीन कसा वरचढ झाला ते रशियावरती सुद्धा गुरगुरायला लागला. तेव्हा मी तुम्हाला ते सांगितलं मगाशी किंवा तेजोभंग, बुद्धिभ्रंश होऊ देऊ नये, किंवा हा संघर्षवृत्तीचा धर्म आहे आपला बुद्धिभ्रंश होऊ न देणं. समोरचा तर करणारच हो. अनेक युद्धामध्ये पराजय होऊ नये आपला हिंदू समाजाचा बुद्धिभ्रंश झाला नाही म्हणून हजारो वर्ष आपण अस्तित्वात आहोतच ना. पण पुढे काय ह्याचा विचार करायला पाहिजेच की नाही. तेव्हा आत्मनिंदेची चटक नको. आता हे बघा तेजोभंगाची उदाहरणं बघा दिले पाहिजे. महाभारतातलं उदाहरण दिसतं आहे, श्रीकृष्ण, कर्ण वगैरे. तेव्हा तेजोभंगाचं उदाहरण श्रीकृष्णाने कर्णाचा कसा केला, धर्मराजाने बुद्धिभ्रंश द्रोणाचार्यांचा कसा केला आहे ना, हे चित्रण दिलेलं आहे. आणि तेजोभंगामुळे अगदी मोठमोठे वीर, अगदी राजकारणपटूसुद्धा अस्तित्वहीन होता. तो पराभूत मनोवृत्ती त्यांची येऊन जाते. त्यामुळे अशी मनोवृत्ती आपल्यामध्ये नको आहे. तेव्हा परमार्थामध्ये तेच दिसतं आपल्याला. तेव्हा परनिंदा पत्करणारा जो असतो का नाही तो मरतो. आणि परमार्थ काय देव पाहण्याकरता, मोक्ष मिळण्याकरता असे करणारे लोक असतात का नाही. तेव्हा असे लोक काय देव पाहणार, जिवंत राहायला हवं ना. आणि म्हणून जिजीविषा, जगण्याची तीव्र इच्छा, लालसा आपल्यासाठी फार मोठा संदेश दिला आहे. जीवनचं उदाहरण त्यासाठी दिलेलं आहे बघा. ज्या राष्ट्राचा आत्मबल आणि एकात्मता स्वकीयांकरवीच खच्ची केली जातात, ते राष्ट्र वा धर्म किती दिवस टिकणार. आपल्याकडे दिसतं फार ज्वलंत उदाहरण आहे या ठिकाणी.
आपणच आपल्याला निंदा करत राहतो, आपणच आपल्यावरती टीका करत राहतो, आपणच आपल्या लोकांचं आत्माबल खची करत राहतो, नाही का? तेव्हा आपण कोणची काळजी घ्यावी हे लक्षात आलं ना? हां, तर त्यासाठी इस्रायलचा अभ्यास उपयोगी पडेल. हां, तेव्हा विजयाची ध्वजा फडकू लागली की पराजयाची काळीमा धुवून निघत असते. हे उदाहरण आपल्याला इस्रायलमध्ये दिसतं आहे. तेव्हा हा चिवटपणा आहे, तो यायला पाहिजे. हा आपल्यामध्ये आहे पहिल्यापासूनच, पण तो टिकेल कसा आणि वाढीस कसा लागेल यासंबंधी आपल्याला मात्र साक्षेप बाळगणं गरजेचं आहे. यासाठी पुढील दालनामध्ये इस्रायलचा थोडासा त्रोटक इतिहास दिला आहे. चला बरं आपण बघूया. हां, ते या बघा, आता इस्रायलचा आराखडा दिला आहे, त्याला ग्राफिक्स म्हणतो ना आपण. तेव्हा बघा किती दैव दुर्विलास इस्रायलला भोगावा लागला, त्यांच्या वाटेला आलेला. अजूनही सध्याच्या काळातसुद्धा आपण बघतो आहे हमास वगैरे इस्रायलचा संघर्ष, नाही का? पण आपल्याला नाही वाटायला आलं ना इतकं. हे बघा किती दुर्दैवी परंपरा इथे सनावळ दिलेली आहे. 637 ते 1072 अरबांची सत्ता होती. 1072 ते 1099 सेल्जुकांची सत्ता होती. 1099 ते 1291 क्रुसेडरांची सत्ता. 1291 ते 1517 मायलोकांची सत्ता. 1517 ते 1917 तुर्क सत्ता होते. जे अरबांची खरं म्हणजे दीर्घकाळ सत्ता राहिली. पण म्हणून देश काय तो अरबांचा देश समजायचा आहे काय? सत्ता कोणाची किती काळ राहिली तरी त्या देशाचा धर्म तिथल्या नागरिकांनी तो टिकवून ठेवलेला असतो. तेव्हा आपण पाहण्यास सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला कल्पना दिली होती ना, ती इथे दिसतं आहे. अभ्यासदृष्ट्या हे निरीक्षण करायचं आहे आणि सोबत आपला हिंदूंचा इतिहास उज्ज्वल आणि जगाला मार्गदर्शक आहे हे लक्षात घेऊन. तेव्हा कारण का इथेही राजा मुसलमान राहिला, पण इथला धर्म हिंदूच होता. पण आपण आपल्याकडूनच समाजाचा, राष्ट्राचा अगदी तेजोभंग, आत्मबल नष्ट होईल असं बोलू लागलो, अशी कृत्य करू लागलो तर कसं काय होणार, नाही का? तेव्हा हिंदू जगलाच पाहिजे या दृष्टीनं आपल्याला इतिहाससुद्धा अभ्यासला जायला पाहिजे. कारण अजूनही स्वराज्य मिळालं की मिळवलं यावर हे पूर्वी आपण पाहिलंच की कारण निष्कारण चर्चा होतात, उहापोह होत असतात. अरे अनेकांचे प्राण इथे कारणे लागले, त्याग काय कमी झालेत, त्याची किंमत वाटू नये आपल्याला. 1947मध्ये युनो सैन्याच्या संरक्षणाखाली जूनना इस्रायलचा ताबा मिळाला. आपण हे 47ला स्वतंत्र झालो होतो. तर ग्राफिक्स या ठिकाणी पुन्हा कसे दिले आहे बघा. ते काही वाक्य बघा. जर्मनीची शत्रुराष्ट्र ब्रिटिशांना जूनची दया आली. त्यांनी पण इस्रायल जूनचा देश म्हणून जाहीर केला. युनोमध्ये अमेरिकेनं दिली परवानगी. झिओनिझम जे जूनची नवी राष्ट्रीय चळवळी सुरू झाली त्याच्यानंतर 1897 पासून. चळवळीचा आद्यजनक त्याचा जो थिओडोर हर्शल, तर 1897मध्ये जे असं त्यांच्या राहत्या घरी त्यांनी सभा घेतली, ज्याला ते झिओनिस्ट काँग्रेस असं म्हटलं जातं. आणि त्यांनी तिथे एक ठराव केला, एक उद्घोषणा केली, आपल्या मातृभूला परतूया, नवे राष्ट्र निर्मूया, असं. ते 1917ला वॉल्फोर ठराव झाला आणि 29 नोव्हेंबर 1947 संयुक्त राष्ट्र जनरल असेंब्लीमध्ये ज्यू स्टेट इस्रायल इथं स्थापण्याचा प्रस्ताव पारित केला गेला. 15 मे 1948 कॉन्स्टिट्यूशनची पहिली बैठक आणि घटनेचा ठराव झाला. आपल्याकडे कशी घटना निर्माण झाली ना, तशीसुद्धा कॉन्स्टिट्यूशनची या ठिकाणी बैठक झाली आणि नव्या राष्ट्राचा जाहीरनामा झाला. मित्र, हा इतिहास खरोखरच अभ्यासासारखा आहे आणि याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे, नुसता अभ्यास म्हणजे. तेव्हा असं असलं तरी आपण हे बघतो आहे की अजूनही संघर्ष इस्रायलचा सुरूच आहे, संपत नाही. तर परमार्थाच्या दृष्टीने काही विचार मांडले गेलेले आहेत, ते पुढे आपल्याला दिसतीलच. तेव्हा आजच्याप्रमाणे रशियामध्ये सुद्धा परमार्थाचं ते होतच, तिथे परमार्थी सगळीकडेच असतात. तेव्हा तिथे मात्र साधकाला काही मोकळीक नाही आहे.
आज जशी आपल्याला दिसते ते, त्या उद्या जर ही परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली तर हातातली आपली भीतीनं माळ गळून पडेल आणि सगळ्यांनी मी कामगार हे महावाक्य आपल्याला उच्चारावं लागेल. आणि म्हणून परमार्थांनीसुद्धा सामाजिक, राजकीय, आर्थिक, राष्ट्रीय, जागतिक असलेल्या संघर्षाचा संबंध परमार्थाशी किती जवळचा आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे. कारण काय, परमार्थी असले म्हणजे बस आपल्याला जगाशी काय घेणं देणं नाही. आपल्या उद्धाराचे आपण जे काही करत असतो, परंतु काय करतो, खरा आपला उद्धारही होत नसतो आणि जगाचाही होत नसतो. आपल्याला काय त्याचं अशी भूमिका घेऊन चालणार नसतं. तेव्हा संघर्ष कळला तर तोच धर्म असतो आणि तोच परमार्थ असतो, हे परमार्थांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता हे बघा, इथं देवतांची चित्रं दिसत आहेत आपल्याला. सुदर्शनधारी, गदाधारी, त्रिशूल इत्यादी धारण करणारी आपल्याला देवता. अहो, देवदेवतांनाही संघर्ष सुटला नाही, त्यात आपली काय कथा. त्यांनाही हातीशस्त्र घ्यावी लागली. तेव्हा शांतीचं वेळ घेणाऱ्यांसाठी हे आदर्श लक्षात घेतले पाहिजे. आणि म्हणून परमार्थातही संघर्ष आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. परमार्थात जर संघर्ष आहे तर संघर्ष ही परमार्थच आहे, नाही का. तेव्हा धर्म परमार्थ कळलं नाही तर धर्मही संघर्षच असतो. तर परमार्थ तर उग्र संघर्ष होतो पुन्हा. आणि म्हणून परमार्थ करणाऱ्यांनी आपले जे काही त्रिविध असा जो संघर्ष आहे, आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक, या संघर्षासाठी सिद्ध असलं पाहिजे. मित्र, तुमच्या लक्षात आलं असेल की इथून परमार्थातील संघर्षाला सुरुवात झालेली आहे. त्या पुढील जरा त्या अंतिम दालम बघूया. ते अरे, हे पण बरंच मोठं दिसतं आहे. अरे वा, हे पहिलंच वचन बघा काय, मुख्य हरिपथा निरूपण, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधान सर्वविषयी. कोणी म्हटलं आहे, लक्षात आहे ना. हां, समर्थ रामदासांचं आहे बघा, चित्र दिसतं आहे ते. तेव्हा आपल्यातलेच लोक समर्थांच्या वेशभूषेला, परिधानाला, त्यांच्या वस्त्राला काय नावं ठेवतात. वाटेल ते बोलतात, वाटेल ते, अरे वाटेल ते. अर्थात या विषयावर आपण नंतर बोलू. पण समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा भूमंडळी कोण आहे, अशी वचनं ज्यांनी आपल्यापुढे मांडली. किती आत्मविश्वास, नाही का, जोरकस ऊर्जादायी वचन. पण आपण विश्वास जर गमावला तर कसं चालाय. असो, उलट आजच्या म्हणजे जे साधक असतात त्या अज्ञानात आणि चुकीच्या मार्गदर्शनानं संघर्षापासून आपला बचाव करण्याच्या खोचट कल्पनांना अगदी निर्णय साधनं अंगीकारतात. सर्व गोष्टींचा साक्षेप न धरता ईश्वर दर्शन किंवा ब्रह्मसाक्षात्कार वगैरे या आशेमध्ये गुरफटला जातो साधक. हे बघा, हे इथं दिलेलं एक चित्र ते आपल्याला रेखाटलेलं दिसत आहेत. श्रीमद आद्य शंकराचार्य, श्री संत ज्ञानेश्वर, श्री समर्थ आहे ना, इत्यादी संतांची रेखाटणं इथे दिलेली आहेत. आणि त्याच्यातनंच दिलं आहे, ते खाली लिहिलं आहे, संघर्ष भिरुतात माणसाला प्रपंच व परमार्थासाठी अपात्र करते. म्हणजे परमार्थ क्षेत्रातही आपल्याला संघर्ष पत्करावा लागतो, हे परमार्थानं लक्षात घेतलं पाहिजे. एक वचन बघा, ते काय ते, न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. समर्थ रामदासांचं हे मूर्खाचं लक्षण कसं आहे ते माहिती आहे तुम्हाला, बहुतेकांनी वाचलेलं आहे ते. आता हे बरं थोडंसं मानसशास्त्राच्या बद्दल दिलं आहे बरं काय, फार महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा. जीवनाभिवेश, त्याचप्रमाणे ते तपानं मिळवावं लागतं. तप म्हणजे कष्ट ज्याला म्हणता येईल. तेव्हा काही व्याख्या बघा इथे दिल्या आहेत. जी विषा आपण जगावे कसे हे वाटणे वा इच्छा, जीवाच्या ठिकाणी जी देहात्मबुद्धी बसते ना, तिची परिणामरूपता म्हणजे जिजीविषा. आत्मरती, जगाच्या संपर्कातून जीवनानंद मिळतो आपल्याला आणि त्यातून आत्मरती निर्मिती होते. ही 5व्या महिन्यापासून बालकाच्या अंगी निर्माण होतात आणि नंतर आत्मस्पृहा निर्माण होत असते. म्हणजे मुलं 1-1.5 वर्षात झालं ना, ते आत्मरतीची दुसरी अवस्था आहे आत्मस्पृहा. ते वेगवेगळी अंगविक्षेप करत असते, ते चाळे बघत असते, आपलं चेहरा आरशात बघत असतं, त्याविषयी अभिमान वाटत असतो. आणि पुढे 10-12 वर्षापर्यंत
ही जी आत्मस्पृहा वगैरे ते वाढीत लागलेली असते. म्हणजे मुलं अगदी खोटी बडाई मारताना आपल्याला दिसतात. आणि 12 ते 18 हे जे वय असतं का नाही, ही आत्मस्पृहा क्रोधामध्ये प्रादुर्भूत होते. म्हणजे नाकावर माशी बसत नाही, ठरत नाही म्हणतात ना, तशी परिस्थिती या वयामध्ये होते. आणि 18 ते 25 आपल्याला माहिती आहे, गद्दे 25 म्हटलं जातं की नाही. कारण काय, त्याच्यामध्ये अभिमान जागा होत असतो. आणि याच वयामध्ये जगाशी प्रतिकूल संपर्क अगदी तीव्रतेनं जाणवतो. आणि इथं अगदी जीवनाभिविषयाचं बीजारोपण होत असतं. हा फार महत्त्वाचा काळ आहे 18 ते 25. त्याला विचार, संस्कार, सुसंगतीचं खतपाणी इत्यादी गोष्ट जर मिळाले ना, तर मात्र फोफा होतं. जीवनानंदाची ही जगाच्या संपर्काने येणारी जी काही परिणत अवस्था आहे, याच वयामध्ये जर प्रतिकूल संस्कार झाले किंवा करवून घेतले आपण, तर मात्र दोषामध्ये भर पडते आणि रडगाणं सुरू होतं. म्हणजे पाया ज्या ठिकाणी ज्या वेळेला उभारला जायचा, त्याच वेळेला जर कुठाराघात झाला, त्यामुळे ही गद्दे 25 म्हटली जाते ना, जे त्यावेळेस जीवन नकोसं होतं, अगदी सारंच पाप समोर उभं राहतं. आणि हे वरील वयोमान थोड्याफार फरकामध्ये कमी जास्त प्रमाणात आढळतं, पण हे साधारणपणे दिलेली वयोमर्यादा दिलेली आहे. आणि म्हणून पुण्य जे म्हटले जाते ना माणसाची, ती या जीवनाभिनिवेशालाच म्हटली जाते. आणि ती प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते. म्हणजे प्रापंचिक व पारमार्थिक उद्धाराकरता हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे हे झालं व्यक्तीचं, म्हणजे व्यक्तीचं तसंच समाजाचं आहे, तेच राष्ट्राचं सुद्धा आहे. म्हणजे समाज जर या गुणांविषयी साक्षेप धरत नसेल, तर समाज मृतप्राय होतो. म्हणजे आपलंच उदाहरण घ्या ना, हिंदू माणूस, हिंदू समाज म्हणून जगण्याचा अभिनिवेश आपल्यामध्ये राहिला आहे काय, जरा आत्मनिरीक्षण करून पहा. मृतप्राय झाला आहे का असं कबूल करवत नाही आहे, पण तसा विकार आपल्यामध्ये निर्माण झाला आहे का, म्हणजे तसा विचार जर आपल्याला येत असला, तो योग्य जरी नसला तरी मात्र विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का. तेव्हा राष्ट्राचं आत्मबल, मॉरल ज्याला म्हणतो आपण, ते घटकाच्या म्हणजे व्यक्तीच्या जीवनाभिनिवेशावरती हेच अवलंबून असतं. आणि तो पोचला गेला पाहिजे. काय बघावं, भारताचा नकाशा दिसतो आहे, भारताचं मोठं प्राचीन स्वरूप. म्हणजे स्वरूप हे प्राचीन आहे भारताचं, पण राष्ट्र मात्र नवोदित आहे. नागरिकांमध्ये मात्र प्रगाढ अज्ञान किंवा आस्थाशून्य जीवनाविषयीची आस्था नसणं हे नांदतं आहे का, याचा विचार आपण केला गेला पाहिजे. कारण राष्ट्रीय चारित्र्याबद्दल काय विचार आपण करावा. वैचारिक उधार किंवा उसनवारीवरती आपण राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसं होत नसतं. तेव्हा परंपरांचा अभिमान असलाच पाहिजे, वैचारिक एकात्मता असली पाहिजे, राष्ट्रीय गरिमेचा यथार्थ अभिमान असला पाहिजे, नवोन्मेषशालिनी प्रज्ञा ज्याला म्हणतात, सृजनशील वृत्ती, तेव्हा स्वकर्तव्यपरायणता हे नागरिकांमध्ये असावी लागते. तेव्हा ती कशी येणार याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. पुढील पिढीला हा फार फार मोठी जबाबदारी आहे, यासाठी दिलेलं आवश्यक आहे. राष्ट्रीय घडामोडींकडे नुसतं बघ्या वृत्तीनं बघून चालणार नाही आहे. तेव्हा हे सारं राष्ट्रीय जीवनाचा सौम्य आहे, पण ते भीषण असं संघर्ष दाखवणारं हे उदाहरण दिलेलं आहे. तेव्हा धर्मनिरपेक्षता आपण म्हणतो, धर्मनिरपेक्षतेविषयी दिसून येणारा समज, गैरसमज, धर्मनिष्ठा, तेव्हा ते कोण किती पाळतो वैयक्तिक जीवनामध्ये, याचा तरी विचार केला पाहिजे की नाही. नुसतं धर्मनिष्ठा म्हणायची आणि आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये धर्मशून्यता दाखवायची किंवा त्याचा विचारच करायचा नाही. त्याचे महत्त्वाचे वाक्य आहे बघा, हे काय आहे, ज्यांचं ब्रीद हिंदू राष्ट्रवाद आहे असे समजले जाते, त्यांना धर्माचे सोयरसूतक नसून आपल्या ध्येयपूर्तीस्तव धर्माला कधीच तिलांजली दिली आहे. जोरदार आहे बाबा. उलट धर्मानेच आमचे वाटोळे केले आहे असा समज आणि प्रचार चाललेला असतो, आहे का नाही.
त्यामुळे याच्या उलट आपण लढलं पाहिजे की नाही. तेव्हा धर्मनिष्ठा आणि धर्मनिरपेक्षता विरोधी धर्माधिष्ठित राष्ट्रवाद म्हणजे हा संघर्ष दाखवण्याकरता या ठिकाणी हे सांगितलं आहे. इथे काही त्याचे वादविवादाचा काही प्रश्न नाही आहे. तेव्हा हिंदू समाजाशी हिंदू धर्माची जर फारकत घेतली गेली तर हिंदू विचारवंत आकाशाला गवसणी घालू पाहत आहेत ते कशी करता येईल बरं. तेव्हा धर्मशून्य हिंदू समाजाची कल्पना तरी करता येतं काय. तेव्हा सारा राजकीय सांस्कृतिक इतिहास धर्मनिष्ठेवर अधिष्ठित असताना धर्मात जर टाकाऊ ठरवला तर इतिहासाचा अभिमान का आणि कसा अत्यंत परखड आणि प्रखर विचार या ठिकाणी म्हणजे धर्म सोडू पण इतिहासाचा अभिमान धरू ही जरा गल्लत होते नाही का विचाराची. तेव्हा हिंदू धर्म जर सोडला म्हणजे धर्म जर सोडला तर हिंदू समाजाला स्वतंत्रपणे जगायचं असं न्यायोचित प्रयोजन तरी काय आहे. म्हणजे काय घेऊन जगणार आपण, काय घेऊन वावरणार, संघर्ष तरी कशासाठी करणार. म्हणजे साम्यवाद, समाजवाद, भांडवलवाद यासारखं काही दुसरं आपल्या हातीमध्ये आहे का आपल्याजवळ. तेव्हा विचारवंतांनी या गोष्टीचा विचार करावा यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे. हिंदू समाज व हिंदू राष्ट्रवादानं स्वतःच्या अस्तित्वाशी पत्करलेला सौम्य आणि उग्र असा संघर्षाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसे बघायला मिळतात. बघा काय पुन्हा भारताविषयी भारत जात्याच धर्मनिरपेक्ष आहेत. आपण पहिल्यापासून पूर्वीपासून अगदी धर्मनिरपेक्षत आहे. सनातन धर्म असं म्हटलं जातं. वैदिक हिंदू धर्म हा परधर्म सहिष्णू आहे म्हणून हिंदूही तसेच आहेत. तेव्हा आजचा हिंदू मात्र आपल्याला जर पाहिला तर तो स्वधर्म सहिष्णू तरी दिसतो का. विचार करण्यासारख्या गोष्टी आहे की नाही. तेव्हा जो स्वधर्म सहिष्णू असतो त्याचाच परधर्म सहिष्णुता हा गुण ठरतो. स्वधर्माशी बेगुमान असणारा नाही. तेव्हा हा हिंदूंचा निज स्वभाव आहे धर्म. राष्ट्राची धर्मनिरपेक्षता हे आत्मघाती धोरण नाही आहे. ते आत्मघातकी धोरण नसून तो पुरुषार्थ आहे. महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. तेव्हा आपल्या हे देशाच्याही दृष्टीने कसं महत्त्वाचं आहे बघा. स्थावराचं उदाहरण दिलं आहे. आपल्या स्थावराची वहिवाट न करणाऱ्याला त्यावरील अतिक्रमणाची चाहूल लागत नाही आहे का नाही. त्याचं लक्ष नसलं समजा आपल्या इस्टेटीकडे आपल्या स्थावराकडे ते कुणीकडे काय नुकसान होतं आहे त्याचं आपल्याला त्याचे काही कळतच नसतं ते. आणि तीच गोष्ट धर्माच्या बाबतीतलं आहे. तेव्हा ही जर जाणीव झाली तर मात्र सांगितलं तर मग ते आचार्यपीठं काय करतात त्यांच्यावर दोषारोपण होतं. त्यांनी नको का काही लक्ष घालायला, त्यांनी काय फक्त पाद्यपूजाच घ्यायच्या का. तेव्हा त्या सुधारणावादाचा आपण पत्कर केला की नाही. तेव्हा सुधारणावादाचा पत्कर करून आपण प्रथम आचार्यपीठं त्यावेळेला वाळीत त्याच वेळा टाकली. तेव्हा कुठल्या तरी धर्मपीठाचं सामर्थ्य कुठलंही असो ते त्या अनुयायांमध्ये असतं, समाजामध्ये वसत असतं. आणि समाज पाठपुरावा झाला की ही पीठं मात्र निष्क्रिय होतात हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून समाजाने कधीही पाठ फिरवायचे नसते. सारांश दिलं आहे बघा काय. पीठ कोणतंही असो, जे आचार्यपीठं असोत, गुरुपीठं असोत, समाजास गरज असेल तर जुने सांभाळू शकते आणि नवे त्याच्या कक्षेबाहेर असते. ही सामाजिक निष्क्रियता ही कशामुळे आलेली असते. तेव्हा वेदांताचा परिणाम म्हणायचा का हिंदूंचे न सुटलेले प्रश्न सवर्ण असवर्ण वगैरे याचा परिणाम म्हणायचा. तेव्हा वाटेल ते निष्कर्ष काढले तरी त्या पांडित्याचा काही उपयोग नाही आहे. तर पूर्वीसारखा समाज साक्षेप राहिलेला नाही हे खरं आहे. म्हणजे अगदी ब्रह्मविदप्रमाणे कुठलंच शुभाशुभ नाही. पूर्वी पतीत जे असायचे त्यांना वाळीमध्ये टाकलं जायचं, संबंध असायचं त्यांचा. आज कोण वाळीत टाकलं सारखं आहे का बरं. आज सारेच पावन झालेले आहेत. पतीत कोणीच उरला नाही. त्या पतीत पावन परमेश्वराला जी गोष्ट जमलं नाही की नाही एकच समावेश जे करून जे साधलं नाही ते आपण सुधारणा पत्करून केलं. विनोदानं म्हटलं गेलं आहे
तेव्हा प्रश्न निर्माण होतो तो असा की समाज घटकाला म्हणजे व्यक्तीला जर समाजसाक्षेपाचं अगत्य नाही तर त्या घटकाच्या समाजाला समाज म्हणता येतं काय? तेव्हा हा समाजस्थ संघर्षाचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. हा मोठा प्रश्न एक ठिकाणी दिसतो आहे. म्हणजे परमार्थ क्षेत्रामध्ये हिंदू दात्यांकरवी दिलेलं जे दान असतं म्हणजे देवळं वगैरे काही पीठं हे दिलेलं जे दान आहे हा जो पैसा आहे तर हिंदू मिशनरीसाठी खर्च होत नाही. तर कोणीतरी अर्थात एक जबाबदारी धरता येत नाही त्याला, तो ठरत नाही. तर ते संघर्षाची जाती या ठिकाणी दाखवलेली आहे. त्या प्रगतीचा कैफ किंवा क्षुद्र स्वार्थ याच्यामुळे काय उभा समाज हा समाजाच्या नरडीला नख लावतो असा हा संघर्ष या ठिकाणी दिसलेला आहे. तेव्हा परमार्थात ईश्वर प्राप्ती किंवा सिद्धी किंवा ब्रह्मप्राप्तीचा हव्यास केवळ इच्छाबळावरती विसंबून आपण राहील किंवा धरील तर ते फसगत निश्चित झालीच म्हणून समजा. किंवा देह स्वभाव सवयी भावना आकांक्षा ईर्ष्या देह प्रकृती इत्यादी संघर्षातूनच साकारत असतात. केवळ विचाराच्या फटक्यानं त्या सरत नाहीत. चांगलं वाईट नुसतं ओळखल्यानं त्यावर अंमल बसत नसतो. साधनामध्ये व्यत्यय विक्षेप निर्माण होतात. तेव्हा काही कसं याचं म्हटल्याने ते उणीवा कळतात. म्हणजे जर आपण काही गोष्ट करायला लागलो तर आपल्यात काय कमी आहे ती जाणवतं ना. पण नाउमेद जर निर्माण झाली आपल्यामध्ये तर दोष निर्माण होतात आणि मग चालढकल होते. तेव्हा अभिमान दंभ हे दुर्गुण वाढायला लागतात आणि हे दुर्गुण जर वाढायला लागले तर देव भेटणं तर दूरच. मग परमार्थ कसला? परमार्थाचा अधिकारी पण आपण राहत नाही. आणि म्हणून संघर्षाचं ज्ञान आणि त्याचा पत्कर गरजेचा आहे. मनस्विता जोपर्यंत जात नाही तोवर देव भेटत नाही. मनस्विता हा दोष आहे. मनस्विता म्हणजे काय? मनस्विता हे बघा इथे वाक्याचं व्याख्याच दिलेले आहे. बाह्य विषयाचा परिणाम विकार निर्माण होऊन अतितीव्र आवेग होणे. त्यामुळे श्रेयसाकडे हे श्रेयस कसं काय प्राप्त होणार? श्रेयस निश्रेयस प्राप्तीकरता या सगळ्या गोष्टी केल्या जातात पण मनस्विता जात नसते. तेव्हा नुसती कांक्षा धरून भागत नाही. या कांक्षेची म्हणजे सत्यसंकल्प ही मात्रा सिद्ध करण्याकरता अनेक कड घ्यावे लागतात, पुटं चढवावे लागतात, अनेक संस्कार करावे लागतात. नुसतं वाटल्यानं समर्थांचंही भागलं नाही. त्यांनी म्हटलं ना घडी घडी बिघडो हा निश्चयो अंतरीचा म्हणून करुणा आहे बोलतो दीन वाचा असं तेही म्हणालेत. त्यांचाही निश्चय मधून हळू घडी घडी बिघडायला लागलेला होता. तेव्हा रामचंद्र प्रभूंची करुणा भागली, संघर्ष कळत होता. नाहीतर नास्तिकता अगतिकता औद्धत्य येण्यास त्यांच्यामध्ये वेळ लागला नसता. तेव्हा संत तुकाराम महाराजसुद्धा आपला भाव सांभाळून होते कारण संघर्षप्रवण वृत्ती होती त्यांनी धरलेली. त्यांची वचनं माहिती आहे ना आपल्याला. हे बघा हे पण इथे दिलेत. बरे झाले देवा बाईल कर्कशा अन्नान्न करिता पोरे मेली निंदकाचे घरं असावे शेजारी. ही सारी वचनं संघर्षप्रवण वृत्तीच दर्शवत नाही का? तेव्हा जीवनाभिनिवेशाच्या सामर्थ्यावर पत्करलेला संघर्ष म्हणजेच जीवनरस हा प्रभुचरणी अखंड अर्पित राहणं याला भक्ती असं म्हणतात. भक्ती सोपे नाही. म्हणजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी किंवा ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. त्यांचा केवढा हा जीवनाभिनिवेश या ठिकाणी दिसून येतो. अगतिक बनवून किंवा प्रासंगिक समाधानाचा उपदेश म्हणून त्यांनी हे म्हटलेलं नाही. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रासही भेदू ऐसे. संघर्ष प्रवण वृत्तीची अभिव्यक्ती आहे. तेव्हा ज्यानं स्वतःहून संघर्ष पत्करलेला असतो त्याचाच
अवघा हा संसार सुखाचा करीन, आनंदे कोंदीन त्रिभुवन, हा संकल्प असू शकतो. केवढा विचार आणि किती बारकाईचं अभ्यासू पूर्ण अशा तऱ्हेची या ठिकाणी वचनं दिली आहेत बघ. याची देही याची डोळा, पाहिन मुक्तीचा सोहळा. हे सत्यसंकल्पत्व दिसतं आपल्याला त्या ठिकाणी. मनी धरावे ते ते होते, विघ्न अवघेची नासोनी जाते, कृपा केली रघुनाथे प्रचिती येते. हे समर्थांनी उपासनेची ही ग्वाही देणारं हे देखील त्यांचं सत्यसंकल्पत्वच. तेव्हा आम्हाला उपासना करूनसुद्धा सत्यसंकल्पत्व का आमचं वाढीस लागत नाही हा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो ना. ते याचं कारण या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की संघर्षाचं व्रत आपण पत्करत नाही, दोष झाडत नाही, गुरुबद्दल संदेह, गुरूंनी शिकवूनही आपण काही शिकत नाही. आणि म्हणून अनधिकारी व्यक्ती जी असते ती विकल्पामुळे ज्ञानी होत नाही. अर्थात हा संपूर्ण दोष त्याचा नाही आहे, कारण समाजामध्ये जी की बडबड चाललेली असते की नाही, नास्तिकतेची बडबड, बुवाबाजीबद्दलचे ओरड चालू असते, हे सगळं नकळत त्याचे परिणाम संदेहबुद्धी निर्माण होण्यामध्ये होत असतो. त्यामुळे सर्वस्वी हा दोष नसला तरी हा परिणाम आपल्यावरती होऊ न देणं हे फार महत्त्वाचं आहे. उदाहरण व्यक्ती आणि समाजातील सततच्या संघर्षाचं उदाहरण आहे. जगत असताना आपण असे जे की मळ असतात ना आपल्या मनावरती पुटं चढलेले मालिनता, ते झाडायचे असतात. नाहीतर ज्ञानेश्वरी वाचली, अष्टसात्विक भाव निर्माण होत असतात, असे श्रोते बसलेले असतात, तल्लीन झालेले असतात. आणि तरीसुद्धा आपल्याला त्यांच्या नेहमीच्या जीवनामध्ये त्या क्षुद्रवृत्तीचे बऱ्याचदा दृष्टीस पडतात. येत नाही ते आपल्या जीवनामध्ये. हे सगळं ऐकतो, असाही परमार्थ आपण करत असतो. तेव्हा हे सगळं उघड करण्याकरता या ठिकाणी हा संघर्ष महाल उभा केलेला आहे ग्रंथरूपी. हे कारण या ठिकाणी दिले आहे. अनेक कारणं होती, त्या कारणापैकी महत्त्वाचं हे एक कारण आहे की परमार्थी जगतामध्ये देखील संघर्षाचं महत्त्व परमार्थांना कसं कळत नाही. तेव्हा समाजामध्ये असं लक्षात येत असतं ना, कारण गुरु तेवढा ढोंगी आणि शिष्य मात्र तेवढा सात्विक किंवा सरळ, अशी समज मात्र नांदत असते. पण प्रेम करायचं झाल्यास भिवून चालत नसताना तसंच परमार्थामध्ये नागवलं जाऊ ही भीती बाळगणारा जो असतो की नाही, तो भक्ती कसं काय करू शकणार, आणि तो गुरु करण्याचाही लायक ठरत नाही. तेव्हा सारांश, अनेक सामाजिक धारणांचा गोंधळ परमार्थी जगतात धुडगूस घालीत आहे, हे लक्षात या ठिकाणी येऊन त्याचा उल्लेख केलेला आहे. श्रद्धा नागवली जात आहे. साधक पाहिजे ते ज्ञान करून न घेतल्यानं वाया जातो आहे. अज्ञानानं आणि मनस्वितेनं परमार्थच बुडत आहे, ते साधक काय उद्धरणार. तेव्हा बुवाबाजी गुरुबाजी दिसते, पण शिष्यबाजी दिसतं काय. परमार्थ तर संघर्ष आहेच, पण परमार्थामध्ये सुद्धा संघर्ष आहे. संघर्ष प्रवृत्ती हेच जिवंत चैतन्याचा आत्मा आणि हृदयस्थ परमेश्वराचं स्वरूप पण हेच. केवढा मोठा जबरदस्त विचार आहे. कळलं का आता कोणकोणत्या कारणासाठी संघर्ष महाल हा उभा करायचा वाटला ते. तेव्हा मी म्हटलं जे म्हणणारं असतो की नाही, त्या संबंधीचं सुरुवात जशी आपण सुरुवातीला पाहिलं तसं या ठिकाणी शेवट करताना म्हणताना मी म्हणणाऱ्या माणसाचं मी पण स्वसंवेद्यतेच्या अधिष्ठानावर संघर्षाचं परिणामरूप असतं. मी म्हणजे मीच, इतरांपेक्षा वेगळा. तेव्हा मी हा स्वाभिमान असतो आणि मानवी जीवनातील साऱ्या संघर्षाचं मूळ हा मी असतो. त्यामुळे सगळीकडे सुबत्ता समृद्धी असली तरी मीचा जगाशी आणि जगाचा मीशी संघर्ष येण्यास कारण मी आत्मलक्षी स्वकेंद्रित स्वार्थाचा आग्रही असतो. तसंच सरकार धर्म समाज याच गुणाचे धनी असतात. ही संघर्षाची समजूत घेतली बाजू घेतली नाही तर आपण कष्टी होतो, नावमेद होतो, हे स्वाभाविक आहे. संयमी होण्याचा आणि बुद्ध्या प्रयत्न करावा लागतो. तेव्हा संघर्षामध्ये जिवंतपण जगत असतं. निराशेतल्या संघर्षाच्या उर्मीमुळे मात्र प्रलंकारी मात्र होत असतो माणूस.
दुःख, सर्वनाश, विद्रुपता या गोष्टी आवडू लागतात. आणि ज्याला आपण नक्षलवाद म्हणतो ना, तो असंयमी आणि मनस्वी जीवन जगण्याचा परिणाम असतो. आज बरेच लोक जे भारत नक्षलवादाच्या पहिल्या पायरीवर आहेत, आपण पाहतो आहे त्या पायरीवर ते जगत आहेत. आणि निमित्त फक्त मिळालं पाहिजे, निमित्त मिळतात कुणी अगदी नक्षलाईट होऊ शकतो. जे वैज्ञानिक प्रगतीच्या कैफामुळं जीवनाचा वास्तवतेचा साक्षात्कार नाहीसा झाला आणि त्याचे वाटणे, जे काही आपल्याला वाटतं तेच सत्य, आपण जे काही म्हणतो तोच न्याय, आपल्याला जे काही वाटतं तोच न्याय, असा दुराग्रह आपला निर्माण झालेला आहे. आणि असंयमी आणि मनस्वी जीवनाच्या ह्या दोन बाजू आपल्याला दिसून येतात. किती मोठं निरीक्षण आहे ते बघा. असंयमी आणि मनस्वी जीवनाच्या दोन बाजू, एक नक्षलाईट बाजू आणि दुसरा सांप्रतचा परमार्थ आहे का. हे देखील ही परमार्थी बाजूचा असंयमी आणि मनस्वी जीवनाची अशी दाखवलेली आहे. तेव्हा परमार्थाची ही स्थिती दूर करण्याकरता, लक्षात आणून देण्याकरता राहावलं गेलं नाही, म्हणून हा खाटाटोप केला असा उल्लेख ह्या महालाच्या निर्माणकर्त्यांनी म्हटलेला आहे बघा. तेव्हा संघर्ष महालाचे निर्माते डॉक्टर पारनेरकर महाराज म्हणतात, या निर्मितीनं गुरुपणाचा 22 वर्षाचा 12 वर्षाचा भार कमी झाला त्यासारखं वाटतं आहे. 22 वर्षाचा भार कमी झाला, कृतार्थता, धन्यता वाटते त्यांना, ती पवित्रता वाटते. आणि म्हणून याची फलश्रुती देखील या ठिकाणी ते देत आहेत बघा. आणि तो भाव मात्र आपल्यामध्ये, आपल्या शब्दामध्ये समजा व्यक्त करायचा म्हटला, त्यांचे शब्द नाही पण आपल्या ह्याच्यात म्हणायला झाला की जो अभ्यासू वृत्तीनं या संघर्ष महालाचं दर्शन घेईल त्याला वास्तवतेचा साक्षात्कार घडेल. जो हे बघून झाल्यावर श्रद्धेनं आस्थेनं काही जमतंय का म्हणून प्रयत्न करील, तो आपल्या उपासण्याचं फळ पावेल. केवढी ग्वाही दिलेली आहे मित्रहो. या संघर्ष महालाच्या निर्मात्याला जी धन्यता वाटली ना, तीच या महालाचं धावतं दर्शन आपण सर्वांना घडवण्यात आहे. मला जाणवत आहे ह्या 2-3 महालांचं जरा धावता आपण वाढावा घेतला तरी तो बराच वेळ घेणारा असं ठरलेला असला तरी आपण पूर्णपणे ते ऐकलं आहे असं मी समजतो. त्यामुळे कृतकृत्य वाटलं, धन्य झाल्यासारखं वाटतं. हा ग्रंथरूपी महाल जो आहे त्याला वारंवार भेट देऊन आपले जीवनसुद्धा आपण कृतकृत्य झाल्याचा आपणास अनुभव यावा ही अपेक्षा आहे. आणि म्हणून संघर्ष वाचा, जगा आणि व्यक्तिमत्व घडवा. व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व हा फरक आपण पाहिला आहे. तेव्हा इथे आपण थांबूया. आपल्याला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, जरूर आपल्या मित्रमंडळींना पाठवा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. नमस्कार.